असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रकांतजी हिरवे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. ठकुरामजी झोरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी रविदादा झोरे आपणास विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी महादेवजी शिंदे हे उपस्थित आहेत. मी त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी चंद्रकांतजी ढेबे साहेब आपणास विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. महादेवजी शिंदे. त्यानंतर या ठिकाणी वामनजी कोकरे समाजाचे ज्येष्ठ यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी चंद्रकांतजी हिरवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. जनार्दनजी ढेबे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी चंद्रकांतजी गोरे यांचा या ठिकाणी आहे. मी रविदादा झोरे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रथम या ठिकाणी वामनजी कोकरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. चंद्रकांतजी गोरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी रविदादा झोरे यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच जनार्दनजी ढेबे प्रथम पारितोषिक मुलींना जे आजचे पुरस्कृत आहेत जनार्दनजी ढेबे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. हॅलो. रायगड जिल्हा हर हर चांग भलं समाज संस्थाचे अध्यक्ष आदरणीय अनंतजी हिरवे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो साहेबांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच आदरणीय कोंडीराम हिरवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच अक्षय घाडगे, हर्षद घाडगे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्तंभपन्न व्हायचंय. हॅलो. त्या ठिकाणी घोसाळे विभागाचे एक युवा महेशजी लांबोरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी चंद्रकांतजी हिरवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हॅलो. त्यानंतर ठिकाणी जय मल्हार धनगर समाज सेवा संस्थाचे एक वरिष्ठ नेतृत्व दादा ढेबे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी चंद्रकांतजी हिरवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. महेश दादा लांबोरे आपण रायादादा ढेबे यांचा सत्कार करायचा आहे. हर हर चांगभलं धनगर समाज सेवा संस्था रायगडचे अध्यक्ष आदरणीय अनंतजी हिरवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला सायकल पुरस्कृत आहेत. मी अध्यक्ष चंद्रकांतजी ढेबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. वेळात वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय अनंतजी हिरवे साहेब यांच्या या ठिकाणी मी शब्दसुमनांनी करतो. तसेच चंद्रकांतजी ढेबे साहेब आपणास विनंती असेल की त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जयवंतजी कोकरे यांचा सत्कार होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय रविदादा झोरे यांच्या हस्ते हॅलो. तसेच कोंडीराम हिरवे
यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी रवी दादाला विनंती करतो की दादांचं सन्मान करायचं आहे. तसेच अक्षय घाडगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी गणेश होगाडे यांना विनंती करतो, गणेश आपण सन्मान करायचंय. त्यानंतर समाजाचे ज्येष्ठ आदरणीय श्री धोंडू वरक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी चंद्रकांत हिरवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आदरणीय सुनीलजी गोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण सुनील शेठ गोरे यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो. त्यानंतर या ठिकाणी समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व सुरेशजी कोकरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे. रविदादा झोरे यांच्या हस्ते सुरेशजी कोकरे यांच्या ठिकाणी सत्कार होईल. कृपया बॅरिकेडवर कोणी जोर देऊ नका, सहकार्य करायचंय. मी या ठिकाणी हिरवे साहेबांना विनंती करतो की आपल्या समाजासाठी आणि कबड्डी खेळाडूंसाठी संबोधित करायचंय. कृपया या ठिकाणी सर्वप्रथम सर्व आयोजकांचा धन्यवाद मानेन की ज्यांनी या रायगड जिल्हा धनगर समाज प्रीमियर लीगसाठी सर्व संघ मालक सरकार द चॅलेंजर्स राजू शिंगाडे व शंकर केंडे, दत्ता वॉरियर्स तुकाराम वरक, कुलस्वामिनी प्रतिष्ठान नामदेव झोरे, यारी दोस्ती किरण वरक, धावीर प्रसन्न बेलवाडी गणेश होगाडे, मयुरी टायटनस महादेव शिंदे, टिटवीचा राजा गणेश होगाडे, युगांश ट्रॅव्हलर्स दत्ता झोरे, स्काय वॉरियर्स यशवंत कोकरे, या सर्व संघ मालकांना मी धन्यवाद देईन की तुम्ही या रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेला मान देऊन आपण सर्वांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपण संघ विकत घेतलेत. आम्ही आमचं दुर्भाग्य समजतो की आम्हालाही या खेळाची आवड आहे, आम्हाला चान्स मिळाला पाहिजे होता, परंतु काही घाईगडबडीमध्ये घेता आलं नाही. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपल्यासाठी रोहा नगरीमध्ये एक भव्य असं मैदान खुल्लं केलेलं आहे या असोसिएशनने. आपण शांततेने खेळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीने या प्रीमियर लीगसाठी सहकार्य करतील असे मी आशा बाळगतो. कुठल्याही प्रकारची आपल्या समाजाची शिस्त काय असते या रोहा शहरामध्ये आपण दाखवून द्यायचे. आणि मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देईन. चांगल्या पद्धतीने खेळा. यश हे तुमच्या कृतीतून दाखवायचं असतं, खेळातून दाखवायचं असतं. कुठल्याही प्रकारचे आपले वादविवाद करू नका की जेणेकरून समीर हिरवेसारखा खेळाडू, आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तुमच्यातूनच खेळणारा हा खेळाडू, एक दुर्गम भागातून येणारा हा खेळाडू, मी त्याला धन्यवाद देईन आणि तोही आज प्रीमियर लीगचा आयकॉन प्लेयर म्हणून आहे. मी सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की गेल्या वर्षी ओपन प्रीमियर लीग ज्या वेळेला
खालापूर तालुक्यामध्ये भरल्या त्या ठिकाणी समीर हिरवे हा माझ्या संघाचा आयकॉन प्लेयर होता आणि तो पहिल्या नंबरचा मानकरी ठरलेला आहे. अशाच पद्धतीने समीर हिरवे सारखे खेळाडू आपण आपल्या तुमच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने खेळाडू तयार व्हावेत. शांत डोक्याने खेळ करा. चांगल्या पद्धतीने आपण शिस्त दाखवा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपणही चांगल्या पद्धतीने सहकार्य कराल. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. संघ मालकांना शुभेच्छा देतो. आयोजक टीमला शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही खेळ करत राहा. आम्हाला चान्स द्या यामध्ये सहभागी होण्याचं. मी धन्यवाद देतो. मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं आणि मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय मल्हार. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी सी ग्रुपचा पुढील होणारा सामना असेल दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स. आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याकरता पहिला पुकार दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स. आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याकरता हा पहिला पुकार असेल. सी ग्रुपचा होणारा हा पहिला सामना. पुढील सामन्याकडे आपण पाहणार आहोत. हॅलो. सामाजिक कार्यकर्ते बिलालजी मुसा आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. बिलाल मुसा या ग्राउंडसाठी आणि समाजासाठी नेहमीच समाजासाठी कार्यतत्पर असणारे रोहातील एक सामाजिक कार्यकर्ते बिलाल मुसा आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. समाजाचे युवा नेतृत्व दीपकजी शिंगाडे यांच्या या ठिकाणी आहे. मी चंद्रकांत ढेबे साहेब आपणास विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. कानू निरगुडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो आपल्याचाही सत्कार करायचा आहे. आमच्या समाजासाठी नेहमी कार्यतत्पर असणारे समाजासाठी नेहमी योगदान देणारे एक सामाजिक कार्यकर्ते बिलाल यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. मी आदरणीय श्री रविदादा झोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. बिलाल मुसा एक सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी आमच्या नेहमी कार्यतत्पर असणारे त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. बॅरिगेड कृपया आपण या ठिकाणी तोडलेलाच आहे. सहकार्य करा कृपया. आपल्याच समाजाच्या मॅचेस आहेत आणि आपणच या ठिकाणी गालबोट आणताय. त्यानंतर जेडी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो. पंचांचा नेम अंतिम मानला जाईल. गणेश पंचांचा नेम अंतिम असेल. कृपया सहकार्य करायचं आहे. श्री दत्त वॉरियर संघाचे संघ मालक तसेच आजच्या या सामन्यासाठी 50 जारचे पुरस्कृत आहेत तुकारामजी वरक साहेब. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सत्कार होणार आहे. तुकारामजी वरक साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंचांचा नेम अंतिम असेल. कृपया सहकार्य करायचे सर्व संघांनी. कानून निरगुडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी महेशजी लांबोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तुकारामजी वरक साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. मी चंद्रकांतजी हिरवे साहेब आपणास विनंती करतो की तुकारामजी वरक साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे.
प्रेक्षकांना कृपया विनंती आहे की आपण कार्यक्रमाला गालबोट आणताय, कॅमेऱ्याच्या बाजूला पब्लिक उभी आहे, कृपया आपण सर्वांनी त्या ठिकाणून बाजूला व्हायचं आहे. हॅलो चेक. दुसरा पुकार दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स आपण तयारीत राहायचा आपल्याला खेळण्याकरिता. दुसरा पुकार. तिसऱ्या पुकारला संघ या ठिकाणी उपस्थित होणं अपेक्षित असेल. दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स आपण तयारीत राहा. दुसरा पुकार असेल. समोरील पब्लिक छोटासा मुलगा त्या बॅरिकेड वरती पाय देत आहे. बाळा पाय देऊ नको. आम्हाला इथून सर्व दिसतंय. प्रत्येकाने संयम बाळगायचा आहे. आपला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे. हॅलो. आदरणीय भारत हिरवे फणसवाडी गावचे, कृपया आपण कुठं असाल तर व्यासपीठावरती यायचंय. आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. मी या ठिकाणी सर्व संघ मालकांना पुकार देतो, सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होणार आहे. सरकार द चॅलेंजर संघाचे संघ मालक शंकर केंडे तसेच राजू शिंगाडे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच कुलस्वामिनी प्रतिष्ठान संघाचे संघ मालक नामदेवजी झोरे या ठिकाणी आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. शौर्य फायटर संघाचे संघ मालक किरण वरक आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच बेलवाडी संघाचे संघ मालक गणेशजी होगाडे आपणही व्यासपीठावर यायचं आहे. मयुरी टायटन संघाचे संघ मालक महादेवजी शिंदे, टिटवीचा राजा संघाचे संघ मालक महेशजी होगाडे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. युगांश ट्रॅव्हलर संघाचे संघ मालक दत्ता झोरे आपणासही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या ठिकाणी यथोचित सत्कार होणार आहे. तसेच स्काय वॉरियर संघाचे संघ मालक यशवंतजी कोकरे आपणासही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सत्कार होत आहे. हॅलो. 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 आदरणीय दत्ताजी झोरे यांचा या ठिकाणी पंचांचा नेम अंतिम असेल. कृपया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. निश्चितच दोन संघांच्या दरम्यान आपल्याला लढत बघायला मिळते. शौर्य फायटर्स विरुद्ध बेलवाडी चढाई करता आता मात्र हा एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळेल. शौर्य फायटर्स संघाच्या माध्यमातून हा कल्पेश या ठिकाणी चढाई करतोय. 4 नंबर जर्सी परिधान केलेला एक अर्जुन मात्र माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर देतोय. बेलवाडी संघाच्या माध्यमातून हा एक सडपातळ बांध्याचा चढाई बहादर. यावेळेस मात्र जबरदस्त सांघिक खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बेलवाडी संघाकडे एक आघाडीचा चढाई बहादर, खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूंनी अनेक मैदान या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील गाजून सोडली असा गणेश आपल्याला बघायला मिळेल. परंतु गणेशला देखील त्या ठिकाणी वारंवार बीट केलं जाते. चढाई करता अमित एक उंचीपुरा खेळाडू यावेळेस मात्र थांबवला जातो. एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. बेलवाडी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल एक अनुभवी असा चढाई बहादर यावेळेस मात्र निसटलाय. जबरदस्त चढाई, 2 गुणांची अचूक कामगिरी केली जाते प्रमोदच्या माध्यमातून. खरोखर जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. 9 आणि 15 6 गुणांचा फरक आता मात्र बाकी राहिलाय. जर हा लोणाचा बोजा फिरला तर मात्र सामन्यामध्ये एक आगळी वेगळी रंजकता आपल्याला बघायला मिळेल. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये. निश्चितच कोणता संघ ठरेल विजेता या दुसऱ्या सामन्यामध्ये. तिसरा व अंतिम पुकार दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स आपण तयारीत राहायचं आहे. दत्त वॉरियर्स विरुद्ध मयुरी टायटन्स आपल्याकरता तिसरा व अंतिम पुकार. चढाई करता या ठिकाणी अर्जुन आपल्याला बघायला मिळतोय. शेवटची 2 मिनिटं असतील, फरक मात्र 6 गुणांचा असेल. एक आघाडीचा चढाई बहादर या ठिकाणी अर्जुन वारंवार चढाई करतोय.
शौर्य फायटर संघाच्या माध्यमातून वेळ काढू धोरणाची निश्चितच ही चढाई असेल. मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर देतो पुन्हा एकदा प्रमोद की ज्या खेळाडूने मागच्या चढाईमध्ये 2 गुणांची कामगिरी केली, यावेळेस मात्र पुन्हा एकदा निसटलाय. 2 गुणांची पुनश्च एकदा करतोय कामगिरी. अचूक चढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 2 गुणांची अचूक कामगिरी केली जाते प्रमोदच्या माध्यमातून. अंतिम काही शेवटची मिनिटे शिल्लक सामना संपायला. चढाई करता मनोज. जर हा लोणाचा बोजा फिरला तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट येईल. काय हा ट्विस्ट या ठिकाणी प्रमोद आणेल? जर आणलं तर मात्र एक आगळी वेगळी लढत आपल्याला बघायला मिळेल. गणेश आखाडे आता मात्र आपली ताकद या ठिकाणी मैदानामध्ये आजमावण्याची वेळ आलेली आहे. भालचंद्र आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये शिल्लक असेल. पाहूया कितपत प्रयत्न करतोय प्रमोदची यावेळेस ही चढाई. यावेळेस मात्र प्रमोदला थांबवलं जातंय. एक सुंदर पकड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सुपर टॅकल झालाय. प्रमोद जातोय मैदानाच्या बाहेर. लालच बुरी बला है मेरे दोस्त. थर्ड रेड या चढाईमध्ये यशस्वी व्हावं लागेल मनोजला. ऍडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती. चढाई करता गणेश आखाडे. बघूया कितपत आपली ताकद पणाला लावतोय. यावेळेस मात्र गणेशला त्या ठिकाणी थांबवलं जातं. एक जबरदस्त पकड मनोजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने स्वतःला झोकून दिलं. सामना मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि विजयी संघ ठरतोय शौर्य फायटर्स. आपलं अभिनंदन असेल. डोळ्याची पारणं फेडणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. खरोखरच राजू शिंगाडे. राजू शिंगाडे व्यासपीठाच्या मागे यायचंय.